राम राम. मी संतोष माने, मुक्काम पोस्ट सातारी, तालुका उमरखेड, कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट धुळे कंपनीचा बिझनेस कोऑर्डिनेटर. मिशन शेती वाचवा मोहीममध्ये काम करतो. तर धानोरा येथील शेतकरी श्रीमान आकाश काळे यांच्या शेतावर आलेले. त्यांनी हळदीचं उत्पादन घेतलेलं आहे यावर्षी, आणि हळदीचं आता इथं ढग दिसत आहे. तर कशा पद्धतीनं खूप छान दिसत आहेत. शेंगा पण खूप चांगल्या आहेत. म्हणतात ना, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी, अशा प्रकारच्या शेंगाची पुढच्या वर्षी जर लागवड केली तर येणारं उत्पादन आहे ते खूप जबरदस्त येते. तर सत्यपाल महाराजाच्या शब्दामध्ये सांगायचं तर, माय कुलू मुलू बाप कुलू मुलून लेकुरबी वानेराचे पिल्लू, असं इथं दिसत नाही. तर खूप छान बेना आलेला आहे. शेंगा खूप छान आहे. बाजूला मंडा पण आहे, मंड्याची साईज चांगली आहे. तर हे उत्पादन घेताना आकाश काळे यांनी काय काय उपाययोजना केली त्यांच्यात तोंडून ऐकू. तुम्ही हे हळदीचा ढग दिसत आहे आणि चांगल्या प्रकारचं दिसत आहे. तर हे उत्पादन घेण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केली? आम्ही जे दरवर्षी करतो तेच केलं. फक्त यावर्षी सरांनी सांगितल्याप्रमाणे मल्टीप्लायर आम्ही वापरलं प्रत्येक खतासोबत आणि ड्रिचिंगसोबत पण, आणि 2 वेळेस मल्टीप्लायरची फवारणीसुद्धा केली. त्यामुळं हे आम्हाला वाटतं की त्याच्यामुळे बराच फरक पडला आणि हळदीचं उत्पन्न त्यामध्ये बरंच वाढलं. तर दरवर्षी तुम्ही किती वर्षापासून हळद घेता? आम्ही जवळपास 12 वर्ष. तर 12 वर्षामध्ये अशा प्रकारचं उत्पादन एवढं दर्जेदार याच्यापेक्षा याच्यासारखं होतं की त्यापेक्षाही चांगलं होतं? नाही, असं उत्पादन नाही. आणि अशी शेंग मला तर याच वर्षी झाली. यावर्षी बऱ्याच जणांचे पाण्यामुळे रोगाने हळदी गेले म्हणत आहेत, पण आमच्या हळदीवर थोडा काय परिणाम आम्हाला जाणवला नाही आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळालं. तर तर हे रिझल्ट म्हणजे तुम्हाला मल्टीप्लायरमुळे मिळाला असं तुमचं म्हणणं आहे? याच्याकडे घ्या. मल्टीप्लायरमुळे मिळाला असं तुम्हाला म्हणायचं आहे, नाही का? तर हे करत असताना तुम्ही जे शेतीमध्ये खर्च केला, ते खर्च दरवर्षीपेक्षा जास्त झाला की कमी तेवढाच झाला की कमी झाला? खर्च तेवढाच झाला. उत्पादन जास्त झालं. उत्पादन नाही वाढवलं आम्ही. खर्च वाढला नाही. तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान खर्च कमी होते म्हणून सांगते. खर्च कमी. तर आणि यासोबतच दुसरं, मातीमध्ये काय परिणाम होतात मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर? तर मातीमध्ये काय बदल दिसते तुम्हाला? आम्हाला असं जाणवलं की दरवर्षी आम्ही हळदी काढायच्या टायमात जशी जमीन राहते तशी मल्टीप्लायरमुळे जमीन नव्हती. जमीन खूपच भुसभुशीत होती. काढताना त्रास झाला त्रास नाही झाला. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हळदीच्याच शेतकऱ्यांना नाही, प्रत्येक शेतकऱ्यांनीच प्रत्येक पिकालाच मल्टीप्लायर वापरावे, एवढंच सांगणं आहे. ओके, धन्यवाद. शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की शेतकरी बांधवांना मी आवाहन करतो की आपण मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा वापर करावा. आपल्या शेतीमधील उत्पादन वाढण्यासाठी अत्यंत गरजेचं प्रोडक्ट आहे.